गंगाधर जायभाई राहणार बाबुळगाव। माझ्या शेतीत 4 फूट जमीन वर असल्यामुळे ज्ञानोबा धोंडीबा मुंडे व धोंडीबा ज्ञानोबा मुंडे व तिरुपती मुंडे बालाजी मुंडे या सर्व जणांना विचारलं की बाबा माझी जमीन 4 फूट उंचीवर आहे, गाळ खसून जात आहे, तरी मी पौळ घालून घेऊ का? त्यांनी सांगितले तुमची गाळ खसून जात आहे, घ्या घ्या म्हणून आपसामध्ये घालून घेऊन धोंडे वडले सगळं केलं। नंतर त्यांनी जाणून बुजून आम्हाला पोलीस स्टेशनला एक अर्ज केला। काही न बोलता आम्ही पुणे येथील कामास असताना केल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला सांगितले की या तुम्ही आमच्या भावाला आणि वडिलाला बोलून घेऊन गेले। गेल्याच्या नंतर तिथं असं लिहिलं की दोघाचा वाद मिटलेला आहे, तुम्ही आता पोळ घालून घेऊ शकता। म्हणल्याच्या नंतर आमचे वडील आणि भाऊ इथे येऊन घालायला सुरुवात केल्याच्या नंतर परत त्यांनी आडोआडी केल्याच्या नंतर आम्ही सोडून दिलं। नंतर त्यांनी 16/5 पंचनामा केला। पंचनाम्यात असं लिहिलं होतं की दोघं बी ह्या परिस्थितीमध्ये ठेवा, कोणीही काही करू नका। नंतर त्यांनी 25/6 पोलीस बंदोबस्त आणून हे पूर्ण पौळ काढून टाकून वर टाकली। मग नंतर आम्ही तहसीलदार साहेबापाशी गेलो की बाबा यांच्या शेतीचा रजिस्टर फेरफार नाही, वारंवार अर्ज केला तरी आम्हाला त्याचा न्याय भेटलेला नाही। परत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला 7/4 पोलीस बंदोबस्त दिला। पण आम्हाला त्यावेळेस पहिल्या पंचनाम्यानुसार मंडळ अधिकारी शेख साहेबांनी घालू दिलेली नाही। आमची 3 ते 4 फूट जमीन सोडून देऊन आम्हाला वरून कट्टा करायला तात्पुरता लावला आणि त्यांच्याकडे रजिस्ट्री फेरफार नसताना सुद्धा आम्हाला वारंवार त्रास देतात आणि आमचा न्याय झालेला नाही आहे। आणि पहिल्या शेतकऱ्याला पण तुम्ही मूळ विचारू शकता आणि यांचे कागदपत्र नसताना यांना अधिकारी कुठलेही बी आम्हाला चुकीची माहिती सांगून राठोड साहेबांनी लिहून दिलेला कागद पण आम्हाला परत दिला नाही। आमच्या शेतीचा न्याय मिळावा म्हणून आम्ही वारंवार अर्ज केलेला आहे। तरी आता 13/8 नांदेड येथील नाही न्याय मिळाला तर आम्ही अमर उपोषण करणार आहे, हे असं आवाहन करतो। आणि माझ्या शेतीचा न्याय जर मिळाला, आम्हाला पौळ घालून दिली तर आम्ही याच्यात आम्ही समाधान आहे।